नमस्कार. आज आपण एका छान लेखावर बोलणार आहोत. चंद्रकांत चन्ने यांचा लेख आहे विविध भारतीचे मधुर स्मरण. हो, खूप सुंदर लेख आहे. त्यातला एक खास भाग आकाशवाणी, विविध भारती आणि त्या काळातलं एक गाणं नाच रे मयुरा. अगदी विविध भारतीच्या अगदी सुरुवातीच्या काळातलं हे प्रसारण आजही अनेकांच्या आठवणीत असेल. हो ना. चला याच आठवणीत आणि त्या मागच्या विचारात जरा खोलवर जाऊया. नक्कीच. चन्ने यांनी त्या लेखात आठवणींना उजाळा दिलाय. आणि हे नाच रे मयुरा गाणं म्हणजे पंडित नरेंद्र शर्मा यांनी लिहिलेलं. हो. अनिल विश्वास यांनी संगीत दिलेलं आणि मन्ना डे काय गायलंय. क्या बात आहे. आणि गाण्याचा केंद्रबिंदू अर्थातच मोर, आपला राष्ट्रीय पक्षी. बरोबर. लेखात म्हटलंय तसं मोर म्हणजे फक्त सौंदर्य नाही, तर स्वातंत्र्य, आनंद याचंही प्रतीक. हो, आणि सरस्वती, कार्तिकेय यांच्याशीही त्याचं नातं जोडलं गेलंय. म्हणजे एकूण प्रतिमा खूप काय म्हणतात त्याला वैभवशाली आहे. अगदी. पण गंमत पुढे आहे. चन्ने इथे एक वेगळा मुद्दा मांडतात. ते म्हणतात मोर व्हायब्रंट बर्ड आहे, पण त्याचा आवाज ऐकलाय कधी? त्यात एक प्रकारचा विलाप असतो, एक दुःख जाणवतं असं ते नोंदवतात. अच्छा. आणि मग ते वाक्य येतं, नाचताना आपलं सर्वस्व विसरून दुसऱ्यांना आनंद देणारा मयूर रडतो म्हणे नाचताना. हा विरोधाभास. बापरे. म्हणजे बाहेरून दिसणारा तो डौल, ते सौंदर्य आणि आतमध्ये दुःख. अगदी. हा विरोधाभास खूप महत्वाचा आहे असं त्यांना वाटतं. खरंय. पण हा विरोधाभास फक्त मोरापुरता किंवा कलाकारांपुरता मर्यादित असेल का? मला वाटतं हे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कुठेतरी लागू होतं, नाही का? अगदी बरोबर मुद्दा. खूप खूप सार्वत्रिक आहे हा अनुभव. आपण अनेकदा समाजात वावरताना, कामाच्या ठिकाणी, नात्यांमध्ये एक चेहरा घेऊन वावरतो. चन्ने यांनी मोराच्या उदाहरणातून याच मानवी स्थितीवर बोट ठेवलंय. आणि याच विचारातून त्यांना पुढचा प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? त्यांना प्रश्न पडतो की अच्छा, मोर नाचताना रडतो, मग त्याचं रेखाचित्र काढताना त्याचे अश्रू कसे दाखवायचे? अरे हो, कारण नाचणारा मोर म्हणजे तर आनंदाचं प्रतीक. बरोबर. हा कलाकारासमोरचा पेच आहे. आणि याच विचारात असताना त्यांना आठवण येते चार्ली चॅप्लिनची. ओहो, चार्ली चॅप्लिन, ग्रेट. जगाला हसवणारा माणूस. त्याचा काय संबंध इथे? संबंध आहे. चन्ने सांगतात की चार्ली चॅप्लिन म्हणाला होता, आय लव्ह वॉकिंग इन द रेन बिकॉज माय टीयर्स आर नॉट व्हिजिबल टू एनीवन. म्हणजे मला पावसात चालायला आवडतं कारण माझे अश्रू कोणाला दिसत नाहीत. पुन्हा तोच धागा, बाहेरचा मुखवटा आणि आतलं दुःख. हसवणाऱ्या चार्लीलाही रडण्यासाठी एकांताची, पावसाची गरज वाटली. किती मार्मिक आहे हे. म्हणजे नाचणारा मोर आणि हसवणारा चार्ली, दोघंही एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखे. अगदी. आणि याच भावनेला दुजोरा देणारी एक हिंदीतली ओळ सन्ने देतात. जिनके होठों पर हसी और पाँव में छाले होंगे, वही लोग तेरे चाहने वाले होंगे. वा. ज्यांच्या ओठांवर हसू आहे पण पायात वेदनादायक फोड आहेत, तेच तुझे खरे समर्थक. हो. हे फक्त प्रेम किंवा भक्तीबद्दल नाहीये, तर व्यापक अर्थाने जे जगाला आनंद वाटतात पण स्वतः मात्र आतून झगडत असतात त्यांच्याबद्दल आहे. म्हणजे बघा, विविध भारतीच्या एका गोड आठवणीतून आपण सुरुवात केली, नाच रे मयुरा. आणि हा विचार आपल्याला थेट मानवी स्वभावाच्या एका गुंतागुंतीच्या पैलूपर्यंत घेऊन आला. बरोबर. मोर, चार्ली चॅप्लिन, ती हिंदी ओळ सगळं एकाच गोष्टीकडे निर्देश करतंय. कोणती गोष्ट? की बाह्य सौंदर्य, आनंद, यश यामागे अनेकदा एक न दिसणारी वेदना, एक संघर्ष, एक द्वंद्व असू शकतं. खरंय. आणि हे समजून घेतल्यावर कदाचित आपल्या आजूबाजूच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलू शकतो. नक्कीच. जी गोष्ट आपल्याला फक्त सकारात्मक किंवा फक्त नकारात्मक वाटते, तिच्या ती अनेक छटा असू शकतात, हे लक्षात येतं. तर आज आपण चंद्रकांत चन्ने यांच्या लेखातील एका विचाराचा मागोवा घेतला. विविध भारती, नाच रे मयुरा, मोर, चार्ली चॅप्लिन आणि दिसणारं आणि न दिसणारं वास्तव. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. आपण अनेक प्रतीकांना, मग ती राष्ट्रीय असोत, सांस्कृतिक असोत किंवा अगदी वैयक्तिक, एका साच्यात बसवतो. हो. पण या प्रतीकांमागेही अशीच काही गुंतागुंत, असेच न दिसणारे पैलू असू शकतील का? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि जर आपण ते ओळखू शकलो, तर त्या प्रतीकांचा आपल्यासाठी असलेला अर्थ अधिक सखोल, अधिक मानवी होईल का, यावर विचार करायला हरकत नाही.